मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली आहे। मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना 26,000 रुपयांचा बोनस जाहीर झालाय। मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना 5 लाख रुपयांपर्यंत गट विमा योजना लागू करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला। दिवाळी तोंडावर आलेली असताना मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या बोनसबद्दलचा निर्णय होत नव्हता। अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मुंबई महापालिकेच्या सर्व कामगार आणि कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींची वर्षा बंगल्यावर बैठक झाली। या बैठकीत मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना यावर्षी 26,000 रुपयांचा बोनस जाहीर करण्यात आलाय। आरोग्य सेविकांना 1 महिन्याचं वेतन बोनस म्हणून दिलं जाईल। दिवाळीचा बोनस 26,000 रुपये देण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे मुंबई महापालिका कर्मचारी आणि बेस्टचे कर्मचारी यांची दिवाळी चांगली होईल, आनंदात जाईल। तर सिडको प्रशासनानं यंदा दिवाळीच्या निमित्तानं कर्मचाऱ्यांना 50,000 रुपयांचा बोनस जाहीर केला। सिडकोनं सगळ्या महामंडळांपेक्षा सर्वाधिक बोनस दिल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। या कर्मचाऱ्यांनी फटाके वाजवत तसंच मिठाई वाटत आनंद व्यक्त केला। बोनसची रक्कम दिवाळीपूर्वी सर्व कर्मचाऱ्यांना वितरित केली जाणार असल्याचं सिडकोचे एमडी अनिल डिग्गीकर यांनी जाहीर केलंय। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय सुद्धा झाले आहेत। या बैठकीतली महत्त्वाची माहिती न्यूज 18 लोकमत तुमच्याकरता घेऊन आलाय। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मराठा आरक्षणावर सविस्तर चर्चा झाली। सर्व मंत्र्यांनी यावर आपापली भूमिका मांडली। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही मंत्र्यांचे कान टोचले। आरक्षणाच्या मुद्द्यावर वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याचं कळतं। छगन भुजबळ यांच्यासह अन्य मंत्र्यांनी वादग्रस्त विधानं टाळावीत असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्टपणे या बैठकीत सांगितलं। 2 समाजात जातीय तेढ निर्माण होणार नाही याचं भान राखा, बोलताना काळजी घ्या, आरक्षणावर सामंजस्याची भूमिका घ्या अशी समज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना दिले। शिंदे समितीचा अहवाल येईपर्यंत वादग्रस्त वक्तव्य टाळा अशी समज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सगळ्यांना दिल्याचं कळतं। राज्यामध्ये सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलंय। ओबीसी आणि मराठा असा वाद सुद्धा पाहायला मिळतोय। अशातच राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात चांगलीच जुंपली आहे। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना मराठा आरक्षणाबद्दल विचारण्यात आलं। त्यावेळी जरांगे यांच्या आंदोलनावर त्यांनी भाष्य केलं। हे वादळ कुठून आलं असा सवाल सावंत यांनी केला। 2 वर्ष कुणीच काय बोललेलं नाही आणि अचानकच एक जसं वादळ यावं ह्या पद्धतीनं चाललेला आहे। आज एका पद्धतीनं आपण शासनाला इतकं तुम्ही दमछाक करून सोडणार की आरक्षण आत्ताच द्या। काय वादळ दिसलं माहित नाही, सांगू म्हणा वेळ आल्यावर, कशाने मिळतं नाही वेळ आल्यावर सांगू म्हणा। मराठा समाजाला आरक्षण कधी मिळणार असा प्रश्न सावंत यांना विचारण्यात आला। त्यावेळी पंचांग घेऊन बसलो आहे का असा प्रश्न सावंत यांनी केला। ह्या गोष्टीवरती मी काय भविष्यवाणी नाही किंवा भविष्याचं नाही, मी काय कुठला पंचांग घेऊन बसलेलो नाहीये। शायनिंग दाखवायची कशाला, श्रीमंती शायनिंग मराठ्यांपाशी नाही दाखवायची। यावेळेला सावंत यांनी ठाकरे सरकारला सुद्धा अनेक प्रश्न विचारले। टिकलेलं आरक्षण का गेलं, का टिकवता आलं नाही त्या सरकारला? तुमची मस्ती तिकडेच दाखवायची, का टिकलं नाही काय झालं बघावं, सांगावं समाजाला जरा। एकूणच आता आणखीन एका मंत्र्यानं जरांगे यांच्याशी वाद ओढवून घेतल्याचं दिसतंय। गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला। यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधताना छगन भुजबळ यांच्यासह ओबीसी नेत्यांवर निशाणा साधला। मराठा समाज हा पूर्वीपासूनच ओबीसी होता, मात्र ओबीसी नेत्यांच्या दबावामुळे 40 वर्षांपासून आरक्षण मिळालं नाही असा आरोप जरांगे यांनी केलाय। ओबीसीच्या नेत्यांनी एवढा दबाव उभा केला की आमच्या लेकरा बाळांचं वाटोळं झालं, पुरावे असून सुद्धा आमचा सुद्धा मागचा सुद्धा बॅकलॉग सगळा भरून काढा। मराठा नेत्यांमुळेच मराठा समाजाचं वाटोळं झाल्याचं सुद्धा जरांगे यांनी म्हटलंय। आमच्या मराठ्यांचं वाटोळं जास्त खरं मराठ्यांच्याच नेत्यांनी केलं। मुख्यमंत्री असले म्हणून काय झालं? मराठा समाजाला ओबीसीतून वेगळी नोकरी किंवा शैक्षणिक आरक्षणच नव्हे तर राजकीय आरक्षणासोबतच ओबीसींना मिळणारी प्रत्येक गोष्ट हवी असं जरांगे पाटील यांनी नमूद केलंय। आमचं आहे त्या सगळ्या सुविधा आम्हाला मिळाव्यात, सगळ्या ओबीसींना मिळतं ते आम्हाला मिळालंच पाहिजे। उपमुख्यमंत्री फडणवीस आरक्षणाचा GR घेऊन आले तर मिठी मारू असंही जरांगे यांनी म्हटलं। आरक्षणाचं GR ते घेऊन या, मग भेटायची चमकाळ्यातच पडत होत त्यांची। आरक्षणासाठी काही मराठा बांधवांनी केलेल्या आत्महत्यांमुळे यंदा दिवाळी साजरी करणार नसल्याचं मनोज जरांगे यांनी जाहीर केलं। राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलाय। मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली। यामुळे ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुद्धा ऐरणीवर आलाय। राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तसंच ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी जरांगे यांच्या भूमिकेला कडाडून विरोध करत ओबीसी आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली।
आम्हाला ओबीसीमधून बाहेर ढकलण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला. ओबीसी मधले जे आहेत त्यांना हायकोर्टामध्ये लढून त्यांना ओबीसीच्या बाहेर ढकलायचं असा हा दुहेरी कार्यक्रम सध्या सुरू आहे. तर मनोज जरांगे यांनी 40 वर्षांपासूनचा बॅकलॉग भरून काढा असं वक्तव्य केलं होतं. त्याला सुद्धा ओबीसी नेत्यांनी जोरदार उत्तर दिलंय. नेते यापूर्वी सांगितलेलं की मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो पोपट आहे तो पोपट मेलेला आहे. दिवसागणिक मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी वाढत चालली आहेत. त्यामुळे आरक्षणावरून संघर्षाची चिन्ह आहेत. बीडमध्ये गेल्या आठवड्यात जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. यावेळेला नेत्यांच्या घरांना आणि कार्यालयांना लक्ष करण्यात आलं होतं. बीडमधली जाळपोळ आणि दगडफेक झालेल्या ठिकाणांची भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आज पाहणी केली. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांनी बीड शहरातील जाळपोळ आणि दगडफेक झालेल्या ठिकाणांची पाहणी केली. बीडमधील जाळपोळ आणि हिंसाचार यासह आंतरवाली सराटीमध्ये लाठीचार्ज याची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. पोलिसांचं इंटेलिजन्स कमी पडल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. हे टोटली मला वाटतं इथे इंटेलिजन्सला पण एवढा प्लॅन जर ही घटना घडली असेल आणि त्यांच्याकडे ह्या सगळी आयुधं असतील, त्यांनी ठरवून हे केलं असेल, त्याच्यामध्ये इंटेलिजन्सचं सुद्धा मला वाटतं कुठेतरी फेल्युअर झाले असं म्हणायला हरकत नाही. ओबीसी आणि मराठा समाजात वाद लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्याच बाजूनी ज्या बाजूनी नेहमी होते आणि सदैव राहील. आणि जर अशा काही परत घटना झाल्या तर आम्ही पण आमरण उपोषण करायला मागे पुढे बघणार नाही. तेव्हा महाराष्ट्राचं चित्र हे सर्व समाज बघेल. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणीही त्यांनी केली आहे. यंदा 23 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी आहे. मात्र कार्तिकी एकादशीला शासकीय महापूजेच्या संदर्भात मंदिर समितीपुढे मोठा पेच निर्माण झाला होता. मात्र मराठा समाजाच्या इशाऱ्यानंतर मंदिर समिती काहीशी बॅकफूटवर गेले. कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मानाचा वारकरी दाम्पत्याच्या हस्ते करण्याचा प्रघात आहे. राज्याला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे 2 उपमुख्यमंत्री आहेत. 2 उपमुख्यमंत्र्यांच्यामुळे हा मान यंदा कुणाला मिळणार असा पेच मंदिर समितीपुढे होता. मात्र राज्यात मराठा आंदोलन तापलंय. आरक्षणाचा तिढा सुटल्याशिवाय कार्तिकीच्या महापूजेला उपमुख्यमंत्री किंवा मंत्र्यांना येऊ देऊ नये असा इशारा सकल मराठा समाजानं दिला. मंदिर समितीच्या बैठकीत सुद्धा सकल मराठा समाजानं गोंधळ घातला. या पार्श्वभूमीवर कोणत्याही उपमुख्यमंत्र्यांना न बोलवता वारकऱ्यांच्या हस्ते शासकीय महापूजा होण्याची चिन्ह आहेत. काही यंदा वारकऱ्याच्या हस्ते पूजा होऊ शकते नुसतं सांगता येत नाही. वातावरण तसं राहील तर होऊ शकतं. समन्वयानं जर काही घडलं तर उपमुख्यमंत्री येऊ शकतात. मराठा समाजाच्या इशाऱ्याबद्दल मंदिर समिती विधी आणि न्याय खात्याला कळवणार आहे. त्यानंतर सरकारकडून येणाऱ्या सूचनेनुसार निर्णय घेतला जाईल असं मंदिर समितीकडून जाहीर करण्यात आलंय. राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा पेटलाय. धनगर समाज सुद्धा आरक्षणासाठी आक्रमक झाला असून धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याबद्दल 12 तारखेपूर्वी निर्णय घ्या, नाहीतर मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा धनगर समाजानं दिलाय. धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करा या मागणीसाठी बीडमध्ये भंडारा उधळत हातात कुऱ्हाड घेऊन हजारो धनगर बांधव रस्त्यावर उतरले. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्ह्यातल्या सकल धनगर समाजाच्या वतीनं मोठा मोर्चा काढण्यात आला. 12 तारखेच्या अगोदर धनगर आरक्षणाचा निर्णय घेतला नाही तर एकाही मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा धनगर समाजाचे नेते भारत सोन्नर यांनी दिलाय. आमचा आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही तर या मंत्र्याला आम्ही या रस्त्यावर फिरू देणार नाही. आणि येणाऱ्या काळात 2024च्या निवडणुकीत धनगर समाजाचा हवाडा काय असतोय हे दाखवलं. 4 दिवस एसटी प्रवर्गात धनगर समाजाचा समावेश करावा यासाठी धनगर समाज आक्रमक झाल्याचं चित्र बीडमध्ये पाहायला मिळालं. मुंबईतल्या प्रसिद्ध अशा एअर इंडियाच्या इमारतीच्या बद्दल राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतलं एक महत्त्वाचं केंद्र असलेली एअर इंडियाची इमारत राज्य सरकार लवकरच ताब्यात घेणार आहे. त्याचप्रमाणे राज्य निर्यात प्रोत्साहन धोरणाला सुद्धा सरकारनं मंजुरी दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. धनगर समाजाच्या उन्नतीकरता योजना प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय घेण्यात आला असून या योजनेचं संनियंत्रण करण्यासाठी शक्ती प्रदत्त समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नरिमन पॉइंट इथली एअर इंडियाची इमारत लवकरच ताब्यात घेण्याकरता राज्य सरकार पावलं उचलणार आहे. एअर इंडियाचे सर्व अनर्जित उत्पन्न आणि दंड माफ करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. त्याचबरोबर राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण मंजूर करण्यात आलं असून यासाठी 4,250 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ऐतिहासिक वास्तू आहे एअर इंडिया. ती एअर इंडिया वास्तू देखील महाराष्ट्र शासनाने घेण्याचा निर्णय आज या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतलेला आहे. आश्रमशाळांमध्ये शिक्षकांची रिक्त असलेली 282 पदं भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे मॉरिशसमध्ये महाराष्ट्राची माहिती देणारं पर्यटन केंद्र आणि बहुउद्देशीय संकुल उभारण्याचा निर्णय सुद्धा सरकारनं घेतला आहे. शाखा पाडल्याच्या प्रकरणावरून ठाण्यात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना आहे. ठाण्यातल्या मुंब्र्यात शनिवारी उद्धव ठाकरे एकदम धडक देणार आहेत. शिवसेनेची 22 वर्षांपासूनची शाखा शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग करून भुईसपाट करण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटानं केला आहे. एकंदरीतच दोन्ही शिवसेनेचे शिवसैनिक आमने सामने येण्याची शक्यता आहे. मुंब्र्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शाखेवर बुलडोझर चालवण्यात आला. मागच्या 22 वर्षांपासून या शाखेचा टॅक्स भरल्याचे पुरावे असताना सुद्धा पोलीस आणि सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करून शिंदे गटानं शाखा ताब्यात घेतल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. या सर्व प्रकारानंतर उद्धव ठाकरे मुंब्र्यात जाऊन परिस्थिती जाणून घेणार आहेत. जुन्या शाखेची दुरवस्था झाल्यानं नवीन शाखा बांधली जाणार असल्याचं शिवसेना शिंदे गटाकडून स्पष्ट करण्यात आलं. हम उनके साथ रहेंगे, सब शिवसैनिक रहेंगे. आओ बुलडोजर लेके आइए, देखता हूँ, डालो हमारे पे बुलडोजर. गोलियां चले नाही तो गोलियां चलाइए. आप दूसरा क्या कर सकते. नवीन शाखा बांधून इथून नागरिकांची कामं होण्याच्या दृष्टीने शाखा बांधतोय आणि या लवकरात लवकर या शाखेतून नागरिकांची कामं होण्याच्या दृष्टीने ही शाखा तयार करण्याचं हे चाललेलं आहे. शिवसेनेत 2 गट पडल्यापासून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातले मतभेद तीव्र झाले आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे मुंब्र्यात जाणार असल्यानं दोन्ही पक्षातला राजकीय संघर्ष आणखीन तीव्र होणार असल्याचं स्पष्ट होत आहे. कोरोना काळातील कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकर यांची ईडीची चौकशी होणार आहे. यावरून आता शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी पेडणेकर यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. त्यामुळे ईडी चौकशीच्या आधीच म्हात्रे आणि पेडणेकर यांच्यात जोरदार झुंपले. कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकर यांची आता ईडीकडून चौकशी होणार आहे. यावरून शिंदे यांच्या शिवसेनेनं त्यांना चिमटे काढायला सुरुवात केली आहे. शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी पेडणेकर यांची दिवाळी आता जेलमध्येच जाणार असा ट्विट केला आणि त्यांना डिवचलाय. शीतल म्हात्रे यांच्या टीकेवर किशोरी पेडणेकर यांनी जशास तसं उत्तर दिलंय. ते जेव्हा महापौर होत्या, मुंबईच्या माजी महापौर म्हणून त्यांनी जे काम करायला हवं होतं करोनामध्ये ते न करता नौटंकी जास्त केली त्यांनी. मृतांच्या टाळूवरचं लोणी खाणं म्हणजे काय असतं हे त्यांनी दाखवून दिलं. मुळामध्ये भान हरपलेली बाई झाली आहे. त्यामुळे मी एकदाच आता कसं आहे सतत घाणेरडं करणार तर तुझं सत्य काय ते कळलं पण पाहिजे. ईडीनं देखील पेडणेकर यांच्या विरोधात चौकशीचा फास आवळलाय. पेडणेकर यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे. त्याच वेळेला सत्ताधाऱ्यांच्याकडून उद्धव ठाकरे यांना टार्गेट करण्यासाठी पेडणेकर यांच्यावर टीकेची झोड उठवली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या संघर्षात पुढे काय काय होतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकपदी रणजित तावरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. पार्थ पवार यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदावर निवड होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र अखेरच्या क्षणी अजित पवार यांचे समर्थक रणजित तावरे हे संचालकपदी बिनविरोध निवडून आले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही महिन्यांपूर्वी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिला होता. अजित पवार यांच्या संचालकपदाच्या राजीनाम्यानंतर पार्थ पवार अजित पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवून बँकेचे संचालक होणार अशी चर्चा सुरू होती. मात्र या संचालक पदाच्या निवडणुकीत अजित पवार यांच्याकडून रणजित तावरे यांना संधी देण्यात आली आहे. रणजित तावरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. दादांच्या जागेवर काम करणं म्हणजे आज खूप मोठी जबाबदारीने वागत आहे. सहकार क्षेत्रात शेतकरी बंधूंना त्यापुढे सहकारात काम करणं हे दादांचे विचार तिथपर्यंत नेणं ही जबाबदारी नाही. रणजित तावरे हे अजित पवार यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे अजित पवार यांनी संचालक पदाचा राजीनामा दिला असला तरी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर अजित पवार यांचंच वर्चस्व असणार आहे. मुंबईकर गेल्या काही दिवसांपासून ऑक्टोबर हिटपासून त्रस्त होते. या मुंबईकरांना आज काहीसा दिलासा मिळाला. हिवाळ्यातच पावसाळा उतरल्याचं मुंबईकरांना काही ठिकाणी अनुभवायला मिळालं. मुंबईतल्या विविध भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली. गेल्या काही दिवसात मुंबईकर उकाड्यानं हैराण झाले होते. त्या पावसामुळे वातावरणात काही प्रमाणात गारवा निर्माण झालाय. तर अवकाळी पावसामुळे मुंबईकरांची काही प्रमाणात तारांबळ सुद्धा उडाली. हिवाळ्यातच पावसाळा अवतरल्याचं चित्र दिसून आलं. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात उद्या सुद्धा पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. राज्याच्या विविध भागामध्ये अवकाळी पाऊस झाला. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं काही भागात पावसानं हजेरी लावली. मात्र या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचं मात्र मोठं नुकसान झालंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या बहुतांश भागात रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. काही ठिकाणी संततधार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत असल्यानं बळीराजा चिंतातूर झालाय. हातातोंडाशी आलेलं भाताचं पीक वाया जाण्याची भीती बळीराजाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रिमझिम पावसाची हजेरी पाहायला मिळाली. राधानगरी भुदरगड तालुक्यात रिमझिम पाऊस सुरू असल्यानं भात पिकाच्या कापणीला फटका बसलाय. सांगलीच्या पलूस आणि जत तालुक्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस बरसला, त्यामुळे द्राक्ष आणि डाळिंब बागांसह अन्य पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. साताऱ्यातल्या कराड आणि पाटणमध्ये पावसानं हजेरी लावली, त्यामुळे ऊसतोड मजुरांची तारांबळ उडाली आहे. तिकडे पंढरपूर मंगळवेढ्यात पावसानं हजेरी लावली. ज्वारी उत्पादनासाठी हा पट्टा प्रसिद्ध आहे, त्यामुळे हा पाऊस ज्वारीसाठी मात्र लाभदायक ठरू शकतो. राज्यातील जवळपास 35 लाख शेतकऱ्यांना दिवाळीच्या तोंडावरतीच एक मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील पीक विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात सुमारे 1700 कोटी रुपये पीक विमा अग्रिम वितरण करण्यास मंजुरी दिली आहे. दिवाळीपूर्वीच पीक विम्याची अग्रिम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. राज्याच्या काही भागात अतिवृष्टीच्यामुळे तर काही भागात पावसानं ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठं नुकसान झालं होतं. शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असल्यानं त्यांना दिलासा मिळाला आहे. अंतरिम नुकसान भरपाई अंतर्गत विविध जिल्हा प्रशासनानं संबंधित पीक विमा कंपन्यांना 25% अग्रिम पीक विमा देण्याचा आदेश दिला होता. यानुसार विमा कंपन्यांनी 1700 कोटी रुपये रक्कम देण्याचं मान्य केलंय. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. राज्यातील 35,08,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर 1,700 कोटी रुपये हे अग्रिम पीक विम्याची रक्कम वितरित करण्यास आजपासून सुरुवात झालेली आहे. राज्यातील जवळपास 35,08,000 शेतकऱ्यांना या अग्रिम विम्याची रक्कम मिळणार असल्यानं दिवाळीपूर्वी त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आतापर्यंत आपण प्लॅस्टिकचं अंड किंवा प्लॅस्टिकचा तांदूळ अशा चर्चा ऐकल्या होत्या. आता प्लॅस्टिकच्या गव्हाची चर्चा सुरू झाली आहे. ही चर्चा सुरू झाली ती कोल्हापूर जिल्ह्यातल्या खुपिरे या गावात, कारण या गावात प्लॅस्टिकच्या गव्हाचा पुरवठा झाल्याचा आरोप केला जातोय. कोल्हापूर जिल्ह्यातल्या खुपिरे गावातल्या रेशनवर मिळालेल्या गव्हाच्या पोळ्या खाल्ल्यानंतर तिघांना पोटदुखी, उलट्या आणि जुलाब असा त्रास होऊ लागला. रेशन धान्य दुकानात अंत्योदय योजनेच्या अंतर्गत दिलेल्या गव्हात प्लॅस्टिक मिश्रित गहू सापडला असल्याचा इथल्या ग्रामस्थांचा आरोप आहे. गव्हाच्या पिठापासून तयार केलेल्या चपात्या खाल्ल्यानंतर तिघा जणांना त्रास होऊ लागल्याचं त्यांचं म्हणणं आहे. रेशनवर दळून आणलेलं पीठ पाण्यात नीट मिसळत नाही आणि प्लॅस्टिक सारखं विचित्र असतं असा आरोप सुद्धा गावकऱ्यांनी केला आहे. धुतल्यानंतर ते खाली पीठ आहे ते खाली जात होतं आणि जे प्लॅस्टिक आहे ते माझ्या हातातच राहिलं होतं, वरतीच राहत होतं ते. त्याच्यानंतर लक्षात आलं की बाबा हे गव्हामध्ये प्लॅस्टिक मिक्स आहे. इथल्या रेशनच्या दुकानातून पुरवठा होत असलेल्या गव्हाची आणि पिठाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. भारतानं सूक्ष्म तंत्रज्ञानापासून ते अवकाशापर्यंत भरारी मारले, मात्र आजही अनेक तालुके आणि जिल्ह्यात साधा संपर्क रस्ता नाही, आरोग्याच्या सुविधा नाहीत, हे वारंवार अधोरेखित होतं. याचा फटका नेहमीच सामान्य नागरिकाला सहन करावा लागतो. याचीच प्रचिती वाशिम जिल्ह्यात आली असून आरोग्य प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आलाय. आसेगाव पेन आरोग्यवर्धिनी उपकेंद्रात आरोग्य कर्मचारी नसल्यानं गर्भवती महिलेची रस्त्यातच प्रसूती झाल्याची घटना घडली आहे. या उपकेंद्रात कायमस्वरूपी केवळ एक आरोग्य सेविका आणि एक कंत्राटी डॉक्टर तसंच एक कंत्राटी आरोग्य सेविका आहेत. मात्र कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू असल्यानं उपकेंद्रात एकही अधिकारी किंवा कर्मचारी नव्हता. त्यामुळे महिलेला प्रसूतीसाठी दुसऱ्या रुग्णालयात नेलं जात असता तिची रस्त्यातच प्रसूती झाली. इथं कोणतीही नर्स हजर नसल्यामुळं मी माझी पोरीची डिलिव्हरी मी वाशिमला नेता वेळेसच त्या ब्रिज खाली डिलिव्हरी झाली. माझ्याकडे वाहनाची व्यवस्था नसल्यामुळे व दवाखान्याची ॲम्ब्युलन्स उपलब्ध नसल्यामुळे मी आसेगाव पेन इथे पोहोचू शकत नव्हती. विविध आरोग्य सुविधांचा डंका एकीकडे वाजवला जातोय, मात्र ग्रामीण भागातल्या नागरिकांना सुविधांच्या अभावी अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय. त्यामुळे वाशिमच्या या घटनेमुळे आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. जुन्या पेन्शनच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा सरकारी कर्मचारी आक्रमक झालेत. राज्याच्या विविध भागात सरकारी कर्मचाऱ्यांनी या प्रश्नावरून आंदोलन सुरू केलं आहे. लवकरात लवकर जुन्या पेन्शनच्या मुद्द्यावर निर्णय झाला नाही तर अधिक आक्रमक भूमिका घेऊ असा इशारा सरकारी कर्मचाऱ्यांनी. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी शासकीय कर्मचारी पुन्हा एकदा आक्रमक झालेत. सरकारचं लक्ष वेधण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी माझं कुटुंब माझं पेन्शन अशी घोषणा देत पुण्याच्या सेंट्रल बिल्डिंगच्या कार्यालयावर मोर्चा काढला. शेकडोंच्या संख्येनं कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर सुद्धा मोर्चा काढण्यात आला होता. सरकारनं आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर राज्यातील लाखो कर्मचारी सामूहिक संपावर जातील असा इशारा यावेळी देण्यात आला. आम्ही ठरवलंय की कुठल्याही परिस्थितीत आम्ही थांबणार नाहीत, कुठल्याही परिस्थितीत आम्ही पेन्शन मिळवून घेऊ अशी आमची श्रद्धा आहे. तरीही जर सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला नाही तर राज्यातील 17 लाख कर्मचारी 14 डिसेंबरपासून बेमुदत संपावर जातील.
हिंगोली, नांदेड आणि साताऱ्यासह राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केलंय. एकूणच जुन्या पेन्शनच्या मुद्द्यावरून सरकारी कर्मचारी आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर मंचर शहरात मध्यरात्री 7 जणांच्या एका टोळीनं एका ज्वेलरवर सिने स्टाईल दरोडा टाकला. मात्र नागरिक आणि मंचर पोलिसांच्या सतर्कतेमुळे दरोडेखोरांना पकडण्यात आलं. पोलिसांनी 5 जणांना मुद्देमालासह अटक केली. मंचर शहराच्या बाजारपेठेत भरवस्तीत उत्तम भाग्य ज्वेलर्स हे सोन्या चांदीचं दुकान आहे. 7 दरोडेखोर ड्रेनेजच्या पाईपवरून 3 मजली इमारतीवर चढले. वरचा दरवाजा तोडून जिन्यानं ते खालती असलेल्या सोन्या चांदीच्या दुकानात आले. दुकानाचे सायरन बंद करून सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं तोंड फिरवण्यात आलं. या दुकानातील सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम घेऊन दरोडेखोर पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. मंचर शहरातल्या जागरूक नागरिकांच्या सतर्कतेमुळे 7 जणांची टोळी दुकानात असतानाच मंचर पोलिसांनी 5 जणांना सिने स्टाईल घटनास्थळीच अटक केली. जे 2 जण फरारी आहेत त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे काही मुद्देमाल मिळून येतो किंवा काय याबाबत तपास पुढे आमचा चालू आहे. या घटनेत 2 जण पळून जाण्यात यशस्वी झाले. 5 दरोडेखोरांच्याकडून 18 किलो 710 ग्रॅम चांदी, 2 किलो 22,000 रोकड आणि 5 तोळे सोनं असा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलाय. तसंच कोयते, गॅस कटर आणि इतर साहित्य सुद्धा पोलिसांनी हस्तगत केलं आहे. यासोबतच दमदार 10 मध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.